आजच्या या छोटेखानी कार्यक्रम आहे त्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले डॉक्टर मिलिंद कांबळे आहेत, डेप्युटी डायरेक्टर आनंद रेड्डी आहेत, धीरज भगत आहेत आणि तुमच्यामध्येच असलेले प्रफुल्ल आहे, अजित आहे आणि जिच्या किऑस्कचं उद्घाटन होतं आहे विपाशना आहे आणि आपण सगळे आहात. सो 3-3.5 तास लागले आपल्याला यायला, नाही? आणि 3-3.5 तास म्हटलं कशाला वेळ दिली, कशाला वेळ दिली, कारण की आज शेवटचा दिवस आमच्या अधिवेशनाचा आणि शेवटच्या दिवशी काय अंतिम आठवडा प्रस्ताव असतो आणि अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते सगळ्या जे काही प्रश्न असतात पूर्ण लेखाजोखा त्याला उत्तर देत असतात आणि तिथे पण राहणं महत्त्वाचं असतं. पण समोर आम्ही आमच्या मंत्री महोदयांना रिक्वेस्ट केली, इकडे एक कार्यक्रम आहे, योगायोगाने आमचा आदिवासी विकास विभागाचा पण एक क्रीडा स्पर्धा आहे, त्याचा कार्यक्रम आहे, त्याच्या अनुषंगाने आलो आणि इथे आलो. आनंद, आय एम रिअली हॅपी की इथे आलो आणि अशा ठिकाणचं, कारण की मी जेव्हा गेलो तेव्हा अशी परिस्थिती नव्हती, राईट? तेव्हा फारच असं सुख आणि निरस असं वातावरण होतं. म्हणजे आलं, आपलं गाडीत बसलं, आतमध्ये गेलं, बाहेर आलं, निघून गेलं, इतका छोटा कार्यक्रम होता. पण याच्यामध्ये हे डेव्हलपमेंट जे झालेलं आहे ते सुंदर डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि ह्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जी एक मार्ग बघितला की नाही इथे पण आपण सुरुवात करू शकतो, ते दे वर ट्राईंग व्हेरी हार्ड की ना कुछ मिले यहाँ पे आणि व्हेरी थँकफुल टू यू, जिसके कारण ये सुरुवात हुई है. सो दिस इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी, कारण की इथेच आहे इथनं पण तुमचं रेप्युटेशन बनतं. तर विपाशना तू म्हटलंस की दिस इज युअर सेकंड एक्सपान्शन आहे. मला वाटतं अशा छोट्या छोट्या याच्यामधनंच माणूस मोठा होत असतो. तुझ्या एंटरप्रेन्योरशिप सोबत किंवा ज्या प्रकारे सिन्सिअरली तू काम करते प्रफुल्ल बोलला की की कळतच नाही की तू किती एनर्जी आहे तुझ्यामध्ये. आय विल नॉट से, कारण की माणसं फार आळशी असतात, त्यामुळे बाई आहे किंवा माणूस आहे हे चुकीची आहे. तुम्ही कुठेही बघा, म्हणजे तुम्ही शेतावर बघा, घरी बघा, कुठेही बघा, ती लेडीज असते जी पुढाकार घेत असते. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू आणि ऑल द बेस्ट. दिस शुड नॉट बी युअर दिस शुड बी युअर स्टेपिंग स्टोन. त्याच्यापेक्षा अजून चांगले तुला इथे येतील. इथे जी मंडळी येतात ती दे कम नॉट ओनली फ्रॉम नसतात, ते म्हणजे विदर्भातल्याच नसतात, चंद्रपूरचे नसतात, इंटरनॅशनल मंडळी असतात आणि ते थांबतात, बघतात. प्रत्येक तुम्हाला नवीन प्रकारच्या डिमांडचा अनुभव येईल, तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन काय गोष्टी असतात त्या शिकाल. सो त्याच्याबद्दल आय एम व्हेरी हॅपी, खूप छान वाटतंय मला. प्रफुल्लनी वेगवेगळे उपक्रम सांगितले तर मग मला कधी कधी भीती वाटायला लागते, अरे गाडी जरा जास्त जोरात चालली खरं. गाडी तिकडचं युनिट काढलं, तिकडचं युनिट काढलं, CTPS मिळालं किंवा दुसरं मिळालं. बट आय एम ग्लॅड, म्हणजे थोडं जे काही होईल. आणि तुम्ही जसं आता अजित नागपूरवरनं येतोय, मला वाटतं जसा प्रफुल्ल आहे, अजित आहे, असे अजून मंडळी तयार व्हायला पाहिजे. कारण की एक दुसऱ्याला सपोर्ट करून, एक दुसऱ्याच्या सोबत राहूनच तुम्हाला प्रगती करता येईल. ही जी भावना आहे ती जर रुजली तर मला वाटतं प्रगती जी आहे ती अजून जोमाने होईल. आणि मग 11च काय, बरोबर, 111 नंबर काय आहे की एक झाला की दुसरा झाला की तिसरा. आता तुम्ही सांगितलं की एकाचं हा स्वतः करोडपती आहे असं, बरोबर आहे ना? करोडपती आहे स्वतः इन टर्म ऑफ टर्नओव्हर मध्ये पण, राईट? टर्नओव्हर मध्ये तर करोडपती टर्नओव्हर मध्ये सांगतोय. नाही तर आता बाकीचे आता विपाशना तुझं सांगितलं आणि फर्निचरचं तुमचं, राईट? तर म्हणजे करोड हा खूप मोठा आकडा नाही आहे, हे लक्षात यायला लागलं असेल तुम्हाला. ठीक आहे, कारण की पहिले वाटायचे करोड म्हणजे खूप, आता वाटायला लागले की नाही हे तर काही नाही, 1, 2, 5, 10. सो दॅट इज हाऊ इट शुड बी. तिथे गेल्यानंतर कळतं की अरे हे एवढं काही कठीण नव्हतं. आपण विनाकारण भाव घेतला होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे एकत्र राहिलात
सगळीकडे एकत्र राहायला, एक दुसऱ्यांना मदत केली आणि स्वतःच्या हातचं राखून की नाही बाबा हे माझं वेगळं आणि मग हे बाजूला ठेवून मी दुसऱ्याला मदत करतो, ही भावना जरा बाजूला ठेवली तर मला वाटतं तुमची प्रगती खूप होईल. आणि ती फक्त चंद्रपूरलाच नाही होणार, तर ती इतर ठिकाणी पण होईल. जेव्हा मी इथे आलो होतो, मैं जब यहाँ पे आया था तो मेरे यहाँ पे लोग आते थे कि भैया मुझे यूपीएससी का मार्गदर्शन करो, एमपीएससी का मार्गदर्शन करो, बट आई सेड की नो, दॅट इज नॉट द फ्युचर. फ्युचर इज नॉट देअर. कारण की ते एक पद असतं, एक कलेक्टर असतो, पण बिझनेसमॅन 1000 असतात. आणि ही जी आपली भावना होती की नाही 1 करोड नाही मिळू शकत किंवा असं नाही होऊ शकत की आमच्या लोकांना बिझनेसच नाही मिळत किंवा देत नाही किंवा करता येत नाही, ह्या भावना असतात. इथे गेल्यानंतर कळतं की नाही होऊ शकतं. त्या अनुषंगाने सुरू केलं होतं आणि सुरू करून मी सोडून दिलं, कारण की ते रुजलं पाहिजे. पण तुम्ही ते सगळ्यांनी रुजवलं, त्याला मोठं केलं. वेळोवेळी आम्ही नवीन प्रकार करत गेलो, नवीन प्रकारचे प्रशिक्षण देत गेलो, त्याला पण तुम्ही रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं पण कॉन्ट्रीब्युशन केलं की नाही हे असं नाही करायचं, याला आम्हाला असं करायचं आहे, असं आम्हाला जमत नाही, याला अजून वेगळं करायचं आहे. तर त्याच्यामधनं तुमचे जे प्रयत्न आहेत ते मला वाटतं फार महत्त्वाचे आहेत. असेच तुम्ही प्रयत्न करत राहाल, असेच इनॉग्रेशन करत राहाल. रिक्वेस्ट एवढीच आहे की प्रत्येक इनॉग्रेशनसाठी माझी वाट बघू नका. एव्हरी डे इज अ डे लॉस्ट इन बिझनेस. ते महत्वाचं आहे. म्हणजे मला आवडलं असतं तुम्ही मी खाल्ल्यानंतर मला तुम्ही इडली खाऊ घातली असते तर. सो इट इज नॉट इम्पॉर्टंट की बाबा इनॉग्रेशनच झालं पाहिजे किंवा मी आलो तर त्याच्या माझ्या हस्ते इनॉग्रेशन झालं पाहिजे. हे एक आव्हान करायचं होतं म्हणून मी आलो आज. 10, 11, 15 जे काही करायचे आहेत ना ते सुरू करा आणि सुरू केल्यानंतर मला दाखवा की हे आहे. तुम्ही या, बसा, बघा. सो दॅट इज हाऊ आय थिंक इट शुड बी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. विपाशा तुझं खास करून अभिनंदन. प्रफुल्ल, व्हेरी हॅपी टू सी यू लिडिंग. अजित, तू तुझे कॉन्ट्रीब्युशन जे आहे तुझं ते पण आहे आणि सगळ्याच मंडळीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग ऑल ऑफ अस अँड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ. थँक्यू सर.